राजकारणात नगरसेवक ते आमदार असा प्रवास अपेक्षित मानला जातो। मात्र नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारानं याला छेद देणारा निर्णय घेतलाय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी पुन्हा एकदा महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी अर्ज करत प्रचाराला सुरुवात केली आहे। प्रकाश गजभिये यांचा राजकीय प्रवास नगरसेवक म्हणून झालेला होता। त्यानंतर ते परिषदेचे आमदार सुद्धा होते। मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांना पुन्हा आमदारकीची संधी मिळण्याची शक्यता तशी फार कमीच आहे। त्यामुळे नगरसेवक म्हणून ते नशीब आजमावत आहेत। संवाद साधले आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नगरसेवकापासून आमदार बनण्याचं स्वप्न सर्वच जण पाहतात। मात्र आमदार झाल्यानंतर पुन्हा नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये येणारे उमेदवार आपण अतिशय दुर्मिळपणे पाहतो। त्यापैकीच एक म्हणजे नागपूरच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये येते माजी आमदार प्रकाश गजभिये जे पुन्हा पालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत। भाऊ, काय कारण नेमकं? मला फार आनंद होत आहे। मी ज्या लोकांपासून म्हणजे कनेक्ट नव्हतो, ज्या माझ्या आई भगिनींचे फोन यायचे नाही, ज्या माझ्या पितातुल्य नागरिकांचे फोन यायचे नाही, सर्वसाधारण लोकांचे फोन यायचे नाही, आता एवढे फोन सुरू झाले की भाऊ तुम्ही उभे आहे, भाऊ तुम्ही उभे आहे, भाऊ तुम्ही उभे आहे, तुम्हीच पाहिजे, दुसरं कोणीच नको। आणि म्हणून मी त्या ठिकाणी नगरसेवकाचा फॉर्म भरला। मी आमदार जरी होतो पण लोकांशी कनेक्ट राहणं फार गरजेचं आहे। मी विधान परिषदेचा आमदार होतो। आता मला आनंद होत आहे। आता त्या ठिकाणी आम्हाला कोणी आमदार बनवो, आम्हाला कोणी आमदार न बनवो, आम्हाला कोणी खासदारकीची तिकीट दो या नाही दो, पण मी माझं हक्काचं पद मी माझ्या स्वबळावर मनगटाच्या ताकदीवर मी त्या ठिकाणी ही निवडणूक लढेल आणि मी निवडून आणून दाखवेल। आणि ते पक्षालाही वाटेल की आता आपण कुठेतरी चूक केली आहे। आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, नगरसेवक हे पद आमदाराच्या पेक्षा मोठं आहे। आणि म्हणून मी आज या ठिकाणी जमिनीवर माझे पाय असायला पाहिजे। तुम्ही कितीही मोठे झाले, कॅबिनेट मंत्री हो या त्याच्यापेक्षा राज्यपाल हो या कोणी हो, परंतु तुमचे पाय मात्र जमिनीवर असायला पाहिजे गरीब माणसाचे। आणि सगळ्यांचे फोन तुम्हाला आले पाहिजे, म्हणून मी निवडणुकी लढवतोय। जनतेच्या हितासाठी जे आहे ते पुन्हा नगरपालिकेच्या रिंगणात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।